राखून ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त आणि श्री राधा विनोद शर्मा साहेब, मी यांना विनंती करतो की आजच्या मराठी भाषा दिनानिमित्त आपण आपले विचार आपल्या सर्वांसमोर व्यक्त करावे. माननीय श्री राधा विनोद शर्मा साहेब. सर्वांना नमस्कार. आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेचे महापौर श्रीमती दीपकजी मेहता, आपला मीरा भाईंदर महानगरपालिकाचे उपमहापौर श्री योग किशोरजी, आपला ॲडिशनल कमिशनर उपायुक्त सचिन बांगर, उपायुक्त प्रणाली आणि आमच्या समोर आलेले सगळे नगरसेवक सेविका आणि सगळे स्कूलची शिक्षक शिक्षिका, हेडमास्टर, प्रिन्सिपल आणि आमच्या स्कूलचे विद्यार्थी सगळे आणि मीडियाचे बंधू भगिनी. ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तो मराठी भाषाचे दिवस आपण 1 मे सेलिब्रेट साजरा करतो. आज जे आहे 27 फेब्रुवारी, त्यामध्ये आपण मराठी भाषाची गौरव साजरा करतो, म्हणजे प्राईड, मराठी लँग्वेज प्राईड डे. म्हणजे मराठी भाषाने आपल्या देशाची विकास आणि संस्कृतीमध्ये काय सहभाग घेऊन आपल्या देशाची नाम आणि आपल्या प्रतिमा जास्त केलेले म्हणून आपण आज दिवस साजरा करतो. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता सचिन बांगरने पण सांगितलेले आहे, 2026 आपला असं नाही की आपल्या देशांमध्ये कमीत कमी म्हणजे आमच्या हिशोबाने कमीत कमी 200-300 भाषा आहे, परंतु पूर्ण देशांमध्ये फक्त म्हणजे 10-20 लँग्वेजला आपण स्टेट आणि नॅशनल लँग्वेज म्हणून आपण त्यांना हे देतो. तो त्यामध्ये आपला मराठी भाषा पण आहे. मी सांगू इच्छितो की काय आहे की आता आपण फक्त मराठी भाषा नाही, आपण लँग्वेजमध्ये जास्त आपण फोकस आणि आपण कन्सन्ट्रेशन अटेन्शन देत नाही. आता काय आहे की आपला स्मार्टफोन आल्यानंतर सगळे यूट्यूब व्हिडिओ, फेसबुक हे सगळे मोस्टली इंग्लिशमध्ये होतात. त्यामुळे आता आम्हाला जसं आपण क्रिकेटमध्ये व्हाईट वॉश सांगतो ना, आता इंग्लिशचा व्हाईट वॉश चालू आहे. म्हणजे इंग्लिश लँग्वेज लँग्वेजला सगळे भाषाला व्हाईट वॉश चालू आहे. आपल्या स्वतःची मुलं मुली त्या ओनली 7 म्हणजे 7-8 वर्षाची मुलं मुली आहेत, त्यांना इंग्लिश येतात, त्यांना स्वतःची लँग्वेज मणिपुरी येतच नाही. ते असा सगळे फॅमिलीमध्ये झालेले आम्हाला वाटत आहे. झाला नाही तो होणार, झाला नाही तो होणार. तो आमचं सर्वांना विनंती आहे, तुम्ही आता राऊंड मारताना तुम्ही पण आता बोर्डमध्ये पण पाहू शकतो, तांत्रिक म्हणजे विनोदी म्हणजे कॉमेडी, लिटरेचर, कल्चर म्हणजे सगळे म्हणजे आपल्या भाषामध्ये सगळे डिपार्टमेंट सगळे फील्डच्या आपला पुस्तक आहे. बट इवन IAS UPSC एक्झाम प्रिपरेशन करताना आम्हाला माहिती आहे की बहुत लोकांनी पुस्तक खरेदी केले, परंतु काही अभ्यास करत नाही. तसाच मी सर्वांना सांगतो, तुम्ही पुस्तक तुमच्याकडे आहे तो वाचून घ्या. आणि आय टेल यू, मी तुम्हाला म्हणजे खात्रीपणे सांगतो, पुस्तक इंग्लिशमध्ये पण एक कहावत आहे, बुक्स आर द बेस्ट फ्रेंड्स ऑफ युअर लाईफ. त्यामुळे तुमचं म्हणजे मराठी भाषा, क्योंकि तुमचं आपला स्वतःची मातृभाषा आहे, तो काय की तुम्हाला समजण्यामध्ये, तुम्हाला म्हणजे त्यांचं इंटरप्रिटेशन करण्यामध्ये तुम्हाला एकदम खूपच सोपं होणार. त्यांचं म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय होतो, एक शब्दाचे अर्थ त्याचा मागील अजून अर्थ होतो.
आणि तुमचं मातृभाषा आहे, आपला मातृभाषा आहे, तो तुम्हाला अजून त्या शब्दाची त्या मागेची अजून काय काय मिनिंग अर्थ आहे ते पण तुम्ही समजू शकतो. त्यामुळे मी आज पुन्हा सर्वांना विनंती करतो, महानगरपालिकातर्फे आपण मराठी भाषेला अजून ग्रो करण्याची, अजून विकसित करण्याची सर्वांना मेहनती करावं लागेल. आणि मेहनतीची सगळ्यात सोपं काम काय, तुम्ही मराठी भाषामध्ये जे काय तुम्हाला आवडतात ते वाचून घ्या. तो वाचला तर तुमचं ज्ञान पण वाढणार. फॉर द न्यू बिगिनिंग अभिनंदन आणि शुभेच्छा पण देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.